मंडळी, एका घरामध्ये शिरलाय चोर. चला बघूया तो नेमकी कशाची चोरी करतोय ते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि विनोदाचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार. नामा हळू घोर, नमा हळू घोर. नमा हळू घोर. हळू घोर ना यार. अरे यार ही काय किती घोरते यार. हा ना यार. ए नमा, ए नमा, ए नमा, घरात कोणतरी घुसलंय. नमा घरात कोणतरी घुसलंय दिसते. अगं अगं इथं नमा हळू घोर. ए किती घोरते यार. हा ना यार. नमा आबा घे. ए नमा, नमा चोर आहे. नमा चोर, नमा चोर. अगं चोर आलाय, चोर. अगं ए येडे. काय चोरतोयस? काय माल काय चोरलास? लवकर. अहो नाही चोरला, अहो नाही चोरला तुमच्या घरून माल काय. अहो नाही चोरला तुमच्या घरून माल काय. शपथ तुमच्या घरी काय मालच नाही तर काय चोरू. थोडा फोडी ना. आधीच सांगतो लवकर बोल. लवकर लय मारून कुत्रा का. लवकर बोल. म्हणजे थोबड्याला जास्त मारू नका हो. माझा चेहरा ऍसेट आहे. माझा ऍसेट आहे म्हणजे संपत्ती आहे. इंग्लिशचं नको सांगू रे. ट्रान्सलेशन इकडे. पोलीस चेहरा संपत्ती आहे. हो काका. काय स्वतःला हिरो समजतोयस? हिरो आहेस? आता नाहीये मी हिरो, पण पुढे मागे भविष्यात कधी ना कधी तरी हिरो होईन ना काका. म्हणजे ज्या दिवशी मी हिरो होईन ना काका, ज्या दिवशी माझ्या फिल्मचे जेव्हा मोठमोठे पोस्टर लागलेले असतील, त्या पोस्टरच्या खाली रांगा लागलेल्या असतील, त्या रांगेत तुम्ही उभे असाल काका. माझी वाट बघत की हा कधी येईल, फोटोग्राफ देईल, ऑटोग्राफ देईल, पण तेव्हा मी तुम्हाला सापडणार नाही. हा आता जर तुम्हाला मी सापडलोय तर फोटोग्राफ ऑटोग्राफ जे काय असेल ते काढून घ्या. हा कुलभूषण खरबंद का करतोय? शाहरुख खानची ऍक्टिंग करतोय. हा शाहरुख खान होता. तू हे ऍक्टिंग का करतोयस? पण कारण मी ऍक्टर आहे काका. ऍक्टर आहे. ऍक्टर आहे म्हणजे क्या पूछ रहे हो आप? एक्टर है मुझे हिंदी में तो कलाकार कहते हैं, उर्दू में अदाकार कहते हैं, और अंग्रेजी में तो आर्टिस्ट कहते हैं, और तुलू में? तुलू में तो मुझे पता ही नहीं है तुलू में क्या कहते हैं. आणि मराठी? मराठी में तो नट नट कहते हैं. नाटक्या. मराठीत बोलतात नाटक्या. वाया. वाया. काय बोलतात ऍक्टरला? वाया. गेला. गेला. हा तू येडा बनवतोय सामना. सॉरी चोर आहे घरात. हे तू पोलिसाला सॉरी काका. पोलिसाला फोन लावतो. सॉरी काका माझं चुकलं. तरी लागू म्हणायचे. आम्ही अभिनेते म्हणजे ना इकडची वाक्य तिकडे पोहोचवणारे लमाण असतो. लमाणच असतो. हे लागू म्हणजे खालच्या मजल्यावरच्या. येडीस काय? खालच्या मजल्यावर कर्तृत्वाने त्यांच्या मजल्यापर्यंत कोणी पोचू शकत नाही. ते डॉक्टर श्रीराम लागू. त्यांच्याबद्दल बोल. ए लायकी आहे तुझी? लायकी आहे? त्या एवढ्या मोठ्या माणसाचं नाव तोंडून घ्यायची लायकी आहे तुझी? का नाव घेऊ शकत नाही तोंडून? चौथा मायने विठ्ठलाचं नाव घेऊ नये, सुदामाने कृष्णाचं नाव घेऊ नये, एकलव्याने द्रोणाचार्याचं नाव घेऊ नये.
आणि ना, रात्रीच्या 2:30 वाजल्या समजेल अशा भाषेत बोल, कळलं? बोलतो काका आता मला एक फोन लाव का पोलिसांना? चोरी करतोस, नाटक करतोय अहो, नाही करत आहे हो मी चोरी. शपथ तुम्हाला सांगतो मी खरंच ऍक्टर आहे. काकींना विचारा. ए मला नाही माहिती, मी नाही माहिती, बघितलं नाही. नाही सॉरी काकी ऐका तुम्हाला आठवतंय का त्या दिवशी तुम्ही भाजी घेत होतात? मी रोज जाते भाजी घ्यायला. हा नाही मागे तुम्ही भाजी घेत होतात ना, तर तुमच्या मागे पथनाट्य चालू होतं ना, नाटक बघा बिन पैशाचं नाटक बघा. मला आठवलं ना? अरे तूच होतास तो. मीच होतो. मी बघितलं होतं ते पथनाट्य. एक मिनिट, तू ऍक्टर आहेस ना? हा मी ऍक्टर आहे. चोऱ्या माऱ्या का करतोयस? चोऱ्या माऱ्या काय करतोय? ए, नीट बोल. तिचं वाक्य रिपीट करू नकोस. तुम्ही विचारलंस तर सांग पटकन, कळलं? काय सांगतो बसा. बस. बसा सांगतो सगळं. काय शोला बसलीस? चोऱ्या माऱ्या का करतोय? स्ट्रगलर ऍक्टर आहे हो मी. काम शोधतोय. ए कुठे काम देतं का रे? काम. खांडेकर झोपा. सॉरी रात्रीच्या 2 वाजता खिडकीत येऊन काम काय मागताय? सॉरी बेरोजगार असावं पण एवढा. सॉरी येण्यास का रे? खिडकीत कशाला जातोय? लोक मला शिव्या घालतात. सॉरी कोणी काम देतं का रे? काम. सिरियल्स वाढतायत पण चॅनल कमी होत आहेत. रिपीट एपिसोडला आणि फ्रेश एपिसोडला सेमच TRP मिळतो रे देवा. हा ते रील वाल्यांना खूप कामं मिळतात पण आम्ही एकांकिकावाले नाटकवाले देशोधडीला लागलोय रे. हा रंगभूमी आमचा श्वास आहे. काय करायचं मला सांगा? मुळात मला कळत नाही, हे का सगळं करून दाखवतोयस? तू चोरी करायला आलायस? ऍक्टर आहेस? कोण आहेस तू? काय करू ताई मला सांग ना. मनाला कान असतात पण पोटाला फक्त भूक असते ग, तोंड असतं. हा पण मला कळत नाही, हा चोऱ्या करतोय, ह्याला भूक लागलीये, तू ऍक्टर आहेस, मला काही रेफरन्स लागत नाहीये. थांबा मी सांगतो काकी. मी ना चोर वगैरे नाही हो. मी ऍक्टर आहे. मला प्रॉब्लेम काय माहिती आहे का, खूप भूक लागली की माझ्याकडे पैसे नसतात हो. मग कुणाची खिडकी उघडी दिसली ना, मी गुपचूप घुसतो, त्यांच्या किचनमध्ये जातो, जे काय उरलं सुरलं असेल ना ते खाऊन निघतो. बापाला टेपा लाव, फोन लाव पोलिसांना. नाही शपथ. अरे ऍक्ट्रेस मग सिरियल मध्ये काम कर ना, हे काय करतो चोऱ्या माऱ्या? मला नाही करायचं हो सिरियल मध्ये काम. ते एकतर 3 महिन्यांनी पैसे देतात. इतक्यात कोण माणूस मेला तर काय करायचं मला सांगा तुम्ही. तू फोन कर. नाही म्हणून मी साईड बिझनेस पण माझा ओपन केलाय ना मी. कसला? चोऱ्यांचा? नाही मी कास्टिंग डिरेक्टर पण आहे. हा कास्टिंग डिरेक्टर्स म्हणजे? कास्टिंग डिरेक्टर म्हणजे जेव्हा कास्टिंग डिरेक्टर. नीट बोल. थांबा, तो सांगतोय काय? सांग काय कास्टिंग डिरेक्टर म्हणजे? सांगतो. कास्टिंग डिरेक्टर म्हणजे काय असतं, समजा कोणी फिल्म करत असेल, सिरियल करत असेल तर त्याला आम्ही ऍक्टर प्रोव्हाइड करतो. आमच्याकडचे आम्ही नट प्रोव्हाइड करतो त्यांना. अच्छा, म्हणजे तू कामं देतोस ऍक्टरना? मी कामं देत नाही. आता समजा मोठमोठे डिरेक्टर आहेत, फॉर एक्झाम्पल रोहित शेट्टी, करण जोहर, त्याच्यानंतर संजय लीला भन्साली, ते सगळे मला ओळखतात. म्हणजे पर्सनली ओळखतात? नाही सॉरी पर्सनली ते मला नाही ओळखत. म्हणजे त्यांचे जे असिस्टंट डिरेक्टर आहेत ना ते मला फोन करतात की बाबा 30-35 वयाचा कोण असेल, पोलीसवाला, डॉक्टरवाला, तसा कोण असेल, म्हणजे ते मला रिक्वायरमेंट पाठवतात ना की ते मला काय ए काय ए प्रोफाईल द्या. हा प्रोफाईल द्या. फेसबुकची फिन्स्टाची? नाही फेसबुकची. तुम्ही वळा तिकडे. बसा आधी, इथे बसा. बस काय बसा जरा बसा. या साईडला वळा. या साईडला वळा ना. एवढं नको, थोडस. हा त्यांच्याकडे बघा. माझ्याकडे बघा त्यांच्याकडे बघा. आता फक्त वरती बघा. वर बघा. ये बात मिल गया भाई. ये बात मिल गया. काय मिल गया? तांदळकर भेटला ना भाई. कोण तांदळकर? खांडेकर हे तांदळकर. नाही तांदळकर सांगतो बसू ना इथे चालेल ना. तांदळकर कोण? सांगतो. तांदळकर म्हणजे तुम्हाला MHJ चे गोस्वामी सर माहिती आहेत? हा ते गुलकंदवाले. ते ना आता एक नवीन मूवी करतायत. त्यांना लीड पाहिजे जो तांदळकर सारखा असा दिसेल असा. पण त्यांच्याकडे त्यांचा हिरो आहे ना स्वतःचा, समीर चौगले. कुरकुट्या मऊ भात नकोय त्यांना. कुरकुट्या मऊ भात नकोय त्यांना. मग आंबा मोहर पाहिजे त्यांना. आंबा मोहर. आंबा मोहर. तांदळकर त्यांना पाहिजे. हे बात यार काय डबलची नाही यार. आई शपथ करतो, लगेच कमी करतो. कमी नाही करायची काका, कमी नाहीच करायची. एवढंच पाहिजे.
पोट जरा मी झालोय स्लिम झालोय आता. स्लिम नको आहे ना, ते बाहेर पाहिजे. आई, एवढं येतं? एवढं येतं? पाहिजे पाहिजे पाहिजे. अजून काढू शकतो बाहेर. हा काढू शकता, पण घाम 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 पुसू नका. हा? घाम पुसू नाही, नका. तो मी मेकअप केल्यावर दिसेल चिकना. नको ना काका, तांदळकर हा घामाटलेला माणूस आहे, घामाटलेला दिसला खूप घाम पाहिजे. येतो. अब इथे पण येतो, सगळीकडे येतो घाम. आई शपथ येतो घाम, खूप बघा घाम येतो. बघा काका, बघा मग. हे तांदळकर माझा नाही विश्वास बसत आहे. हा गप्प टेपा गप्प, लावतोय मैं तुम्हाला तांदळकर बनेगा का? उगाच घालतोय तो. माझ्या मते तुम्ही डन आहात. डन आहे ना मी. परफेक्ट तांदळकर आहात यार तुम्ही. एक ऑडिशन तुम्हाला द्यावी लागेल. बोल ना भाई. पॅच आहे माझ्याकडे, पॅच आहे. तांदळकर तांदळकर लक्षात ठेवा. घामाटलेला का? घामटलेला तांदळकर. हे वाक्य वाचा हे. हा हे रेडी मैं करता है मैं. रेडी. हा हा थांबा 2 मिनिट थांबा. हा. रेकॉर्ड करू. अहो मुफलिसी और ये मजाहिर है नजर के सामने. ये बात. सैकड़ों सुल्तान है जाबिर है नजर के सामने. तांदळकरचं कॅरेक्टर आहे की रहीम चाचाचं? रहीम चाचा वाटतोय मला. नाही नाही, ते तांदळकरचंच कॅरेक्टर आहे. गोष्ट आहे होती, लय भारी गोष्ट आहे. काय गोष्ट मला सांगू का तुम्हाला? सांगू? बसा बसा. हा ऐका ना. मला सांगतो, खतरनाक गोष्ट आहे. फारुकी नावाचा एक गुंड असतो. फारुकी नावाच्या गुंडाला त्याला त्या रहीम चाचाला किडनॅप करायचं असतं, पण तो रहीम चाचाला किडनॅप करायच्या ऐवजी तांदळकरला किडनॅप करतो. तुम्हाला किडनॅप करतो. तुम्हाला तो घेऊन जातो डायरेक्ट त्या अफगाणिस्तान मध्ये. हा, अफगाणिस्तान वरून तुम्ही कसे बसे जीव काढत पळता. तुम्हाला मध्ये एक शेख भेटतो दुबईचा. तो तुम्हाला बोलतो, भाई तू माझा मित्र झालायस, आता काय टेन्शन नाही, माझ्या 12 वीर आहे, त्यातली एक तू वीर घे, मजा कर. अशी गोष्ट आहे. कोणी लिहिले कोणी? सचिन मोटे. अरे बापरे. त्यांनी लिहिले. चांगलं म्हणजे आपण शूट अफगाणिस्तान, लंडन आणि दुबईला वगैरे असणार आहे का? एवढं हा, मग एक पिक्चर हिट गेला तर दोघांचा लयच कॉन्फिडन्स वाढला. गुलकन नाशिक मध्ये गेलो, हे डायरेक्ट लंडन म्हणजे. तुम्हाला सांगू काय, काय लय कॉन्फिडन्स म्हणजे डेंजर कॉन्फिडन्स वाढलाय. हो? दोघांची भांडणं चालू आहेत. कशामुळे? शेखचा रोल करायचा बोलतात. दोघांनाही करायचं शेख? दोघांना पण करायचं आहे. अरे बापरे. मग काय काय पण तुम्ही ते पाठ करा नीट. कॅरेक्टर नीट पाठ करा. मी करणार. हा, हा, पण हा. मी काय बोलतो, हे म्हणजे असं हेच बोलायचं ना? हेच करा. मला एक 2 दिवस दे, मी 2 दिवसात लगेच पाठ करतो. 2 दिवसात? परवा शूटिंग आहे. 2 दिवस कुठे मागताय माझ्याकडे? परवा मग? मी करतो, मी लगेच पाठ करतो. पाठ एकदा करा. करा पाठ. मला ना अजूनही पटत नाही हे सगळं. बघा. ऐका ना, हे बरोबर आहे, मी करणार आहे. रात्रीचं येऊन कोणीच नाही करत हो असं कास्टिंग. नाही होणार. मला नाही काय ऐका ना, मी पोलिसांना फोन करून बोलवून घेते हळूच. मग ते काय ते सोक्ष तांदळकर मिळाली. तांदळकर मिळाली. अरे झालं ना, माझं झालं ना डन आता. नाही तुम्ही तांदळकर ना. तांदळकरची बायको असते बासमती नावाची. बासमती. तांदळकरची बायको बासमती. बासमती. हे कोणी लिहिलंय? सचिन मोटेंनी. नाही म्हणजे MSJ ला पण हे पंच नसतात रे. तांदळकरची बायको बासमती. एक मिनिट, मी हे करू शकते का? म्हणजे मी पण बासमती करू शकते का? हो. नाही हिला नाही जमणार. हिला कुठे हरकत आहे? हा, पण मला असं वाटतं ते बासमती करू शकता. तुम्ही करू शकता. करू शकते ना. कॉन्फिडन्स आहे अरे ना. नाही जमणार डायलॉग. पण टेन्शन घेऊ नका ना. डायलॉग नाहीच आहेत बासमतीला. बासमतीला फक्त एवढंच करायचंय. तुम्ही एकदा जरा करून दाखवा करते, का मला? एकदा करून दाखवा फक्त. हा एकदा करून दाखवा. बोला. थोडं व्हेरिएट करा ना अजून. थोडं अजून व्हेरिएट करा. आता ह्याना ओरडा. हसू नका. सिरियसली करा. हो, ह्याना ओरडा. शाबाश. डोळ्यातनं पण. डोळ्यातनं पण. हा फक्त आतमध्ये काय खायला आहे काय किचन मध्ये? आहे ना? फ्रीज मध्ये भात ठेवलाय मगाचा रात्रीचा, तो अंडा भात करून खा. चालेल. तुम्ही प्रॅक्टिस करते. तुम्ही एकत्र रीडिंग करा ना. काका रीडिंग करा का? मुफलिसी और ये मजाहिर है नजर के सामने. सैकड़ों सुल्तान जाबिर है नजर के सामने. मुफलिसी और ये खूप भारी परफॉर्मन्स, खूप मजा आली. घोरणं फारच सुंदर होतं. बघा हा सरसे काय म्हणतात. प्रसाद दा. मागच्या पिक्चरला सम्या मेन रोल मध्ये, या पिक्चरला पशा मेन रोल मध्ये, आणि परत आपण सपोर्टिंग मध्ये. एवढं
आपण सपोर्टिंग मध्ये असलो तर काय नाही म्हणजे मेन आपणच होतो शेवटी. व्हायरल पण आपणच होतो शेवटी. तेच पण आता म्हणजे आणि आपल्याला काय शेख कोणी केलं तरी आपल्याला फरक पडत नाही. बरोबर आहे. हरकत नाही. हा सॉरी काय म्हणलीस? कसं वाटलं परफॉर्मन्स? मस्त मस्त मजा आली. नाईस छान विषय होता. मंदार तुझा अटेम्प्ट खूप वाखाणण्याजोगा आहे. मस्त मजा आली. सई छान होती कॉन्सेप्ट. मॅन्डी खूप सुंदर. म्हणजे लागूजींचा प्रेझेन्स जाणवला. 2 मिनिटं आम्ही वेगळ्या जगात गेलो 2 सेकंदासाठी. खूप मस्त केलंस, मनापासून केलंस. नमा आणि भावा मस्त मजा आली. थँक्यू.